मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। पुष्कळ वेळेला आपल्याला आपल्या त्वचेवर पुरळ येणं, खाज येणं, चट्टे उठणं किंवा डोळ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणं, चष्म्याचा नंबर लवकर वाढणं अशा प्रकारचे त्रास होतात आणि यासाठी विविध प्रकारची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही। अशा वेळेला एक उत्तम गोष्ट म्हणजे झिंक आपण आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा घेणं हे होय। यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतं, त्याच्या जोडीला कॅल्शियम असतं आणि हे सगळे जर कमतरता निर्माण झाली तर झिंकच्या जोडीने ती भरून निघू शकते। झिंकचं ऍब्सॉर्प्शन या सगळ्याच्या जोडीने चांगलं केलं जातं आणि मग आपोआपच ह्या कमतरतेमुळे जे निर्माण झालेले रोग असतात ते भरले जातात। त्वचेवरचं पुरळ कमी होतं, डोळ्यांना होणारे जे आजार असतात त्या सुद्धा आपल्याला त्यात सुधारणा दिसून येते। परंतु झिंक जेव्हा आपल्याला गोळीच्या स्वरूपात घ्यायचं असतं त्यावेळेला मात्र ते डॉक्टरी सल्ल्याने घेणं हे अतिशय जरुरी आहे। कारण जर झिंक आपल्या शरीरामध्ये जास्ती झालं तरी सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो। अशा वेळेला आपल्याला उलट्या होणं, मळमळ होणं, जुलाब होणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात। जास्त प्रमाणात झिंक आपल्या पोटात गेलं तर साधारणपणे 3 तास ते 10 तासाच्या आतमध्ये आपल्याला अशा प्रकारचे त्रास सुरू होतात। केस गळायला लागतात, शरीरावर खाज उठते, लाल पुरळ येतं, ज्याला आपण ॲलर्जी झाली असं म्हणू शकतो आणि म्हणूनच झिंक घेताना ते प्रमाणात घेणं हे सुद्धा अतिशय जरुरी आहे। झिंक जेव्हा कमी झालेलं असतं तेव्हा केस सुद्धा गळू लागतात। जसं झिंकच्या जास्त प्रमाणाने केस गळतात तसं झिंकचं प्रमाण कमी झालं तरी सुद्धा आपले केस गळू लागतात आणि म्हणूनच जेव्हा केस गळण्यासाठी आपण झिंकचा वापर करतो तेव्हा तो आपल्या मनाने कुठल्याही गोळ्या न घेता आपण तो जर आहारातून वापरला तर जास्त फायदा होऊ शकतो। आहारामधून जे झिंक आपल्या शरीरामध्ये जात असतं ते लिमिटेड प्रमाणात असतं किंवा जे जातं त्याचं शोषण सुद्धा चांगल्या प्रकारे केलं जातं। म्हणून अशा वेळेला जेव्हा आपण आपल्या आहारामध्ये झिंक घ्यायचं असतं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबियांच्या द्वारे किंवा शेंगांच्या भाजीच्या द्वारे आपण जर हे झिंक शरीरात घेतलं तर त्याचं एक्सेसिव्ह हे जे प्रमाण आहे ते न होता आपल्याला योग्य प्रमाणामध्ये झिंक मिळू शकतं आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण जरूर वापर करावा। नमस्कार।